पण हा कॉम्प्लेक्स नव्हता की आपण गावातल्या शाळेत शिकतोय, त्यांच्या बरोबरच्या सहकार्यांची मुलं इकडे कुठल्या तरी कॉन्व्हेंट हायफाय स्कूलमध्ये जात आहेत, त्यामुळं तो जो कॉम्प्लेक्स आहे. नाही, ते आत्ता कळते, त्यावेळेस कळत नव्हतं. पण एक विषय असा आहे की मला लहानपणापासून अंगावर खांद्यावर खेळवलेली लोक आज माझ्या प्रचारात पुढे होती. मी तिथं राहिलो त्यामुळे त्या लोकांना माझ्या बाबतीतची आत्मीयता वाटली. आबा जाऊन 10 वर्ष झाली, पण तीच आत्मीयता कायम राहण्यामागं ही कारण आहेत. जर कदाचित मी तिथं राहिलो नसतो आणि फक्त आबांचा मुलगा म्हणून उभारलो असतो आणि गेल्या 8-9 वर्षात काम केलं नसतं, तर कदाचित ही आत्मीयता तिथल्या लोकांच्या सुद्धा टिकून राहिली नव्हती. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, जेवढी लोक आबांच्या प्रचाराला बाहेर पडत नव्हती तेवढी लोक माझ्या प्रचारासाठी बाहेर पडली. अंजनी, सावळज, नागेवाडी, दहिवडी या गावातून आम्ही न बोलवता न सांगता रोज 650 ते 700 बायका बाहेर पडायच्या. 6 दिवसात 110 गावं महिलांनी संपवली प्रचार करून. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक प्रचाराला बाहेर पडली. आणि मला मतदारसंघातल्या लोकांचा तर मी आभारीच आहे, पण मतदारसंघातल्या बाहेरच्या सुद्धा लोकांचा मी आभारी एवढ्यासाठी मी आपल्या माध्यमातून खरं तर कृतज्ञता व्यक्त करतो. कारण मी प्रत्येक ठिकाणी जिथं जायचो, कुणाच्या लातूरच्या पाहुण्यांचा फोन आलेला असायचा, आबांच्या पोराला निवडून द्या. कुणाच्या इस्लामपूरच्या पाहुण्याच्या तासगावातल्या माणसांना फोन आलेला असायचा, रोहित पाटील निवडून आला पाहिजे. सगळ्यांनीच कॉन्ट्रीब्यूट केलं आणि हा निकाल लागला.